भांडे पडले आता आहे ना एवढे भांडे घासून टाकी ते. काय करते शांता? आले का तुम्ही? हा आज लवकर आले हो. डोकं दुखायला लागलं का माझं? हा का? हा डोकं दुखायला लागलं? हा लय डोकं दुखतंय. काय हो, तुमची तब्येत बरी नाही का? नाही बाकी तब्येत बरी हा? आहे. डोक्यालाच काय जाम झालंय आज, काय कळलं ना मला. हा का? हा द्या ती बॅग इकडे. बरं ही घे बॅग. हा मी आहे हा? ना झोपतो बरं का. बरं ते लाईट लावा हा आणि झोपा थोडा वेळ. बरं बरं. आणि मला काय जेवायला बिवायला उठवू नको बरं का. नको का? अजिबात मला जेवायला बोलू नकोस. काय बरं? नाही. खाऊन आले का बाहेरून? अगं नाही ना, बाहेर कशाला खातोय मी. हा. तू डबा दिला तो पण आज खाल्ला नाही मी सकाळी. तुमची तब्येत बिघडली म्हणून जेवण नाही गेलं वाटतं. ते काय झालं, एक तर आहे ना मालकाने माझं जाळं धूर काढला आज. काय झालं? इकडे या बरं तुम्ही, मला सांगा नीट काय झालं. आलो आलो. काय झालं माहितीये का? काय झालं मला नीट सविस्तर सांगा बरं. अगं हा ती मुंबईमध्ये ते साहेबांची कंपनी आहे ना आपली, हा त्या कंपनीची फाईल आपल्याकडे आली होती. हा आणि ती फाईल मी चेक केली, हा पण त्या फाईल मधला एक कागद कुणी गायब केला हा काय माहिती. हा त्या साहेबांनी सगळा माझ्यावर जाळ धूर काढला आज. हा का? हा मग त्या साहेबाला तुम्ही दिसताय का? आता फाईलच ती माझ्या जबाबदारीवर ठेवली होती ना, कुणी काय काशीत दिसतं? घातली. साहेब मी नेहमी त्रास देत राहतो. बरं मरू दे, जाऊ दे. हा तू जेवण करून घे. हा मला काही जेवायची इच्छा नाही, मी आता डायरेक्ट झोपतो बघ. बर हा. बर घ्या मग तुम्ही झोप. तर यो फोन आहे हा. ना, यो पण तिकडेच ठेवून दे. कोणाचा फोन आला तरी मला सांगू नको आज. बर बर चालेल. काय? हा ओय बाई लय जेवण झालं बाई. यांना तर लय दारात दूर झोप लागली आहे. काय झालं कंपनी मध्ये? तो साहेब बी सारखा यांनाच बोलत राहतो. जेवण लय झालं, येतो उपाशी झोपले. तर आता मी पण घेते जराशी पडून. थोडीशी झोप झाली यांची आता, मगापासून झोपेले. शांते काय करते तू? शांते हा काय करते तू? अहो ते झोप झाली का? आता 2 तास झाली तशी झोपले ना तुम्ही. अगं एक तर माझं डोकं फिरलंय आणि तू का असं करायला लागले का? अहो आता तुम्हाला का बरं असं करते काही कळत नाही का? तू सगळं कळतं मला बरं का. पण तुला काय माझा काही विचार आहे का ना? हा, त्या ऑफिस मध्ये डोक्याला ताप. हा एक तर नवरा जेवला नाही, तेवढं तुला नुसतं प्रेमच पाहिजे. त्या नवऱ्याचं काय काळजी आहे का नाही तुला काही कळत नाही का? पण जाऊ दे बाई नका तापू ग बसा. ते काय थोडा मूड आला होता ना मला. तुला मूड आहे ना, कधी पण सारखाच मूड येतो. तो हात काढ बरं. मी झोपू का जाऊ कुठं तर बाहेर निघून? अहो तुम्ही असे काय करून राहिले हो? काय हा जेव्हा आले का जेव्हा कवा बी असं लाडाने थोडस जेव्हा आले असा हात ठेवला का लगेच हात झटकून टाकी द्या. मी काही कोणी परकी बाई आहे का? तुमची बायको आहे ना मी. अगं पण त्या नवऱ्याचा काय विचार कर की जरा. हा तुम्ही रोज असेच करीत आहे. एक दिवस मला प्रेम नाही देते. अगं शांते मला सांग, मी काय तिथं ऑफिस मध्ये बसायला जातो का? माझ्या डोक्याला किती टेन्शन असतं. हा अहो ऑफिसचं टेन्शन तिलाच विसरून जायचं. घरी आल्यावर बायकोला खुश करायचं. तुम्ही खुश केलं बायकोला तर बायको तुम्हाला खुश करी. ती जेव्हा मला खुश करायचं आहे ना तेव्हा मी करीन. तू आता झोपून घे बरं. तू मला काय सांगू नको. झोप. तुम्ही काढा बाई शर्ट पहिले. मला ते मूड आलाय आता थोडा. तू ही काय करते? अहो ते शर्ट काढा ना मग. आणि थोडा मूड आला सांगू राहिले ना म्हणते. तुला मूड आलाय पण मला मूड नाही. सर सर बा तुला मला मूड नाही. एक तर माझं डोकं बधीर झालंय. काय हो 2-4 महिने झाले तशी पाहू राहिले मी. हा नुसतं आपलं हात टाकला का हात काय हिसकून टाकी त्या, पाय टाकला का पाय काय हिसकून टाकी त्या. मग मी कोणाकडे जायचं? हा मला काय सध्या सांगू नको बरं का. माझी मनस्थिती आहे ना खराब आहे आता. चुकीचं वागलं ती कुठं बी तुम्ही मला म्हणशाल अशी वागती का? मग मला तुम्ही प्रेम नाही देणार तर कोण देणार आहे प्रेम? अगं मस मी देणार रे, पण माझी परिस्थिती नाही सध्या. मला काय सांगू नको. मला आता मूड नाही आणि मला टेन्शन देऊ नको तू.
ठीक आहे नाही देत तुम्हाला टेन्शन. तिकडे तोंड करत झोपून घे. हा झोपते मी इकडे तोंड करून. हा झोप आणि मला पण झोपून दे. आता परत अंगावर हात टाकू नको पाय टाकू नकोस काय. काय टाकाय रिकामी नाही मी. हा, झोप, झोप. काय तुम्हाला काय सोनं नाही लागलं. लग्न करून पस्तावा झाला मला. लग्न केलं नसतं तुमच्याशी ते एक बरं झालं असतं. आपण म्हणतो एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, जाऊ दे बाई नवरा टेन्शन मध्ये दमून येतो, कामावरून येतो, तरी माझ्या मी गपचीत झोपून घेते. माझ्या भावनांना असं किती दिवस मारणार आहे तुम्ही. बरं झोप, लय नको बोलू, झोप. काय लय नको बोलू. झोप, मला झोपू दे आता. रोजचं झालं तुमचं ते. मी आहे ना इकडं असं तोंड अजिबात तिकडे करत नाही. तू पण तोंड तिकडे करून झोप जर. कधी आपल्या आले का लगेच तिकडे थोबाड करून झोपून घेत्या. तुझी बडबड बंद होईल का नाही का मी जाऊ घर सोडून बाहेर. बडबड बंद कर. हा झोप. जावा तवा बघा नसता ती प्रेम प्रेम प्रेम. हे तर माणसाचं जीवाचं नको नको झालंय. चला आता आहे ना ब्रश वगैरे करते. आय 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 आय. शांता ए शांते हा इथं वाळ्याला चहा आणायला सांगा. हा आंघोळ करीत होते. आले 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 का. हा तेवढं चहा मस्तपैकी वाळ्याला म्हणा घेऊन ये लवकर. बर बर. ब्रश केला का तुम्ही. पहिला चहा दे का मला मग मी करतो ब्रश. हा झाली का आंघोळ तुझी. हा झाली झाली. आज चहा भेटेल ना मला. हो सांगते ना वाळायला लगेच. कधी सांगायचे मग तू. हा मला माहिती तुम्हाला उशीर होतोय कामावर हा, जायला. मग. तुम्हाला ते बेड टी लागते ना लवकर. हा वाळ्या कुठे आहे तू. काय आंघोळ पांघोळ झाली आता एवढा किचन मध्ये. हा ये इकडं. वाळ्या ए वाळ्या वाळ्या. जी मालकीन बाई. अरे इकडे तू कुठे आहे. काय हो. अरे बाबा चहा करून आण ना त्यांना कामावर जायला उशीर होऊ राहिला. चहा हा तुला माहिती आहे ना मला झोपेतनं उठल्या उठल्या चहा लागतो. मालक आणतो आणतो लगेच आणतो. मला वाटतं झोपेल आहे का अजून. हा लगेच आणतो. हं? हा आण आण. लयच लाड केलेला दिसतोय तू. कोण मी कोणाचा लाड करते. किती हाका मारले त्याला तू. अहो तो आंघोळीला गेलेला होता. हा का. घ्या चहा. दे चाय. पण एवढी मात्र त्याला सवय माझी चांगली माहिती. आपल्याला ब्लॅक टी लागते तो ब्लॅक टी बनवून घेऊन येतो. हा मला माहित होऊन गेलं मला. हा मालकीन बाई घ्या ना. हा घेते ना. घ्या. कसा झाला सांगाच. छान आहे. छान आहे. वाळ्या हं? अदर कप दर. द्या. येऊ का ठेवून देतो. हा बर मला उशीर होतोय. ते वाळ्या चांगले काम करतो सगळं. चांगलं काम करतो ना. आता जवळजवळ 2 वर्षापासून आपल्याकडे आहे ना. हा सांगावं नाही लागत त्याला. नाही कामाची सगळी माहिती झाली बरं का त्याला. आणि चांगली माहिती झाली अजून. हा मग कधी कोणाला काय पाहिजे काय नाही पाहिजे ती त्याला बरोबर माहिती झाली. हा हा तो देतो ना तुम्हाला वेळेवर चहा कॉफी हा. ब्लॅक टी कोणती टी ग्रीन टी सगळं देतो. हा बरोबर देतो. बर मला आहे हा. ना उशीर झाला. आज डबा पण नसला तरी चालेल मला. हा. मी निघतो. मग तुम्ही बाहेरच खाऊन घेते का. हा मी आहे ना हा थोडे पैसे घेऊन जातो. हा हा इथं पैसे ठेवले होते कुठे गेले. हा सापडले सापडले. सापडले का. हा मला काही जास्त नको. हा थोडेच पैसे घेऊन चालले. हा हा धरा मग तुमची बॅग. हा थांबा फोन घेऊ दे ना महत्वाचा फोन आहे. हा दे इकडे बॅग. हा येऊ का मग मी. हा या. चाल बा. आता आहे ना मधलं झालंय झटकून. आता हे एवढं झटकायचं राहिलंय फक्त. एवढं घेतो टपके नाव.
तुझ्या वाचून सुना ग माझं झुरतय मन मन तुझ्या वाचून सुना ग माझं झुरतय मन मन रागू महिन्याला गेला सोडून रागू महिन्याला गेला सोडून गेला सोडून व गेला सोडून गेला भरारी मारून माझा झुरतय मन मन गेला भरारी मारून माझा झुरतय मन मन वाळ्या आ? मस्त गाणं म्हणतो रे तू. हा अहो, काय सांगायचं अहो हा काय सांगायचं मालक हा तर असं झालं बस बस इकडे मला टाइमपास नव्हता हे जात काय हा. मग काहीतरी लागलं का गायन का मालक हा आता कामावर चालले हा आता ऑफिसला जायचंय ना वाळ्या. हा 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 ना आता आत्ता जाणार टायमिंग होया हा मी येतो टायमावर येतो. तू काय काळजी करू नको. जेवण वगैरे पोटभर करायचं बरं का. हो लय भारी मला देवासारखे माणसं भेटले तुम्ही मालकीन बाई हा का मग हा. अहो लय देवासारखे माणसं माही काहीच हाल नाही नक्की देवासारखेच भेटले का पण हो वाळ्या? अहो काय सांगू मालक हा. तुम्हाला तुम्ही पगार वेळेची वेळेला हा. देत्या जेवणही वेळेवर तुमच्या संग चहा पाणी पियत मालकीन बाई आहे ना हा जाऊ द्या काय असू तिची बिचारीची पाठ ऐकती मालकीन बाई लाई जीव लायती नाही ती मला आहे ना या 2-3 दिवसात कळालं बरं का. काय नाही वाळ्या हं? मी पण आहे ना 2-3 महिन्यापासून बघायला राहिलोय हा बरं का. मालकीन आजकाल लयच लक्ष देते. अहो जीव लायती नाही पण वाळ्या हं? मला एक तुला विचारायचंय राव. काय बोला ना बोला हा हे बा तुम्ही बोला मा ऐकायचं काम आहे किती केलं तर मी घरी आहे तुमच्या घरी पण खरं सांगशील ना. आणि मग मी काल खोटं बोलू हा मला तुमच्या तिथं राहायचंय नाही आमच्या इथं राहायचंय म्हणणं बरोबर आहे. मग ये बघ तू खरं बोलला ना हा तर लय भारी. हो बोला मला खरंच बोलतो मला खरं सांग हं? मालकीन तुझ्याकडे लय टक लावून बघती. तू मालकीनीकडे बघतो. काय भानगड आहे रे? अहो मालक काय काय तुम्ही बोलू राहिले काय झालं? अहो नाही 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 मग तुम्ही चुका त्या बर का मी चुकतोय? अहो तुम्ही संशय घेऊ राहिले ते मालकीन बाईवर इतकी भारी बाई आहे ती का त्या बाईवानी बाई कुठंच भेटणार नाही हा का हो लई लई तिचा स्वभाव भारी त्या मालकीन बाईचा वाड्या बरं का हं? मी तुला एक काम सांगतो. काय माझं काम करणार का तू? हो कधी चांगलं असलं तर कधी तू जर काम केलं ना हं. तुला महिन्याला डबल पगार देईन मी. म्हणजे वाढून द्या ना हा, आता तुला किती देतोय मी? 10,000 रुपये 10,000. महिन्याचे. हा. तुला 20,000 रुपये महिना पगार देईन. हो मग काय करू बरं का हं? पण एक काम करायचं तू. सांगा तुम्ही सांगशाल ते कधी हा हं? हे मालकीन तुझ्याकडे टक लावून बघते का नाही? हा पाहते ती अशी लय बारी हा. कॉफी करून आणतो स्वयंपाक बारी करतो नाही तू तुझं कॉपी करून आणतो जेवण करतो त्याचं नाही म्हणत मी. हं. पण ती तुझ्याकडे पाहते ना तिची नजर आहे ना मला जरा वेगळी वाटते. म्हणजे कसं हं. तिची इच्छा आहे की तुझ्या बरोबर प्रेम करायची. काय बाळा तुला पैसे पाहिजे तेवढे देईन मी. हा हा काय हं. तुला कपडे लत्ता घेईन मी. हं. पण तू एक माझं काम कर. काय मालकीनी बरोबर आहे ना हं. प्रेमाचं नाटक करायचं. ओ मालक काय बोलत राहिले तुम्ही काय झालं? हं? काय झालं काय? तुम्ही म्हण प्रेमाचं नाटक करायचं हं. अहो ये मा जीवाला शोभत का मी तुमच्या घरात अन्न पाणी खातोय आणि तुमच्या घरात मालकीन बाई असं कराय ये मा बुद्धीला नाही पटत नाही पटत हं. मग वाळ्या लक्षात ठेव मी जर सांगितलेलं माझं हे काम नाही ना केलं हं. मी तुला कामावून काढून टाकेन. हो हो आणि तुला माहितीये मग एवढ्या परिसरात तुला कुठं काम भेटणार नाही मी जर बोललो तर. मालक काय का हा. अहो मी लय गरीब घरचा आहे हो हा माझा लय हातावर परपंच आहे. मी तुमच्या तिकडे कामदाम करीन तेव्हा तिकडे माझ्या घरी पैसे पाठील काय सांगू हा हे माहिती आहे ना हा. ही एकदा तुझ्या आई आजारी पडलेली तर तिचा दवाखान्याचा खर्च मी केला ना. हो केला केला मी म्हणलं का तू माझे पैसे परत दे म्हणून. नाही नाही हा हा, मग एवढं तू काम करायचं नाही केलं तर लक्षात ठेव मी तुला कामावून काढून टाकेन सरळ मग. बर बर करील करील हा बर का हा ऐका ना मालक बोल बोल तुम्ही सांगताय ना हा. म्हणून मी काम करतो पण एक काय मला आहे ना कामावरून काढू नका बर का पाया पडतो तुमच्या वाया पाय नको पडू तुला आहे ना आयुष्यभर कामावून काढणार नाही. उलटा तुझा मी डबल पगार देईन.
पण तेवढं काम कर. हो करतो तुमच्यासाठी बरं का. बरं मला आता उशीर झालाय, हा. मी निघतो ऑफिसला. तुम्ही जा. तू तुझे काम कर मग. मा काय थोडं राहिलं झटकायचं ते पुसायचं राहिलं. बरं बरं येऊ का मग मी? हो या. घे दरवाजा लावून मग. हा घेतो. जा. हा. चल आता आहे ना सगळं कामधाम बाहेरचं आवडलंय. आता हे गॅस बीस पुसून घेतो. मालकीन बाई तर कधी गॅस नाही पुशीत, काही नाही पुशीत, सगळं मलाच पाहावं लागत. लई जाते गवाळ्या. जाऊ दे, माणसं चांगली भेटले. का मालकीन बाई? काय करू राहिला? काही नाहीये, गॅस पुशितो. हा का? वाळे हं? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आहे का तुला वेळ? आवरलं का सगळं काम? माझं सगळं काम झालं, फक्त एवढंच राहिलं होतं गॅस. पुसला का हो गॅस? व्यवस्थित सगळं झालं. ते मला आहे ना स्वयंपाक वगैरे झाला का खूप थकवा येतो ना, म्हणून गॅस रोज तुला साफ करायला होते. जाऊ द्या, काही नाही, मला काही सांगितलं कामाचा, दिल्या भाकरीचा नाही का. हा ये ना इकडं, तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो चला ना, मी ऐकल ना. हा चल. हा चाल ना. चाल ना मध्ये तू. हा चल. का मालकी? नाही काही नाही, तुला थोडं बोलायचंय तुझ्याशी. हा बस ना. हा बसतो. आता तुमच्या याच्यावर कसं बसू ये? बस. हा बसतो. अरे वाळे हा खाली कशाला बसला? मग तुम्हीच म्हण बस. अरे बस म्हणजे मूर्खावरती बस. वर? हा हो वर नका हो, कधी नाही बसेल ती आपण. मा काम काय, गड्याचं काम येते, गडीच करतो. ठीक आहे बस ना, मी सांगते ना. तुम्ही म्हणते मग मी बसतो. हा. बोला मालकीन बाई, तुमचं काय काय काम आहे? वाळ्या हं? का हो बसा. तुमचं काही एक ठिकाणी असं टेकत नाही, चित लागा ना. नाही ते मला थोडं तुझ्याशी ना प्रायव्हेट बोलायचंय वाळ्या. मालकीन बाई, हा अहो बोला, तुम्ही बोला, मी लगेच सांगतो तुम्हाला. वाळ्या हा? इकडून बसतो तू. त्यागून बस. काय हो मालकीन बाई सांगा. मी असं म्हणत होते, हं? तुला राग नाही येणार ना? अहो मला काय राग, मला काय पैसा फेकून तमाशे देखो मा काम आहे ते करणार मी. मला काय त्याच्यात राग आहे? तुम्ही सांगशाल ते काम करणार. अरे मला गेले का? दरवाजा लावला का तू? हो केव्हाच. हा ना. अरे तुला असं सांगायचं होतं काय? वाळ्या, मालक आहे ना, मला आहे ना असं वेळच देती नाही रे. उठले का कामावर जात्या, उठले का कामावर जात्या. थोडं जरी जवळ बसलं तरी लगेच हात असं हिसकून टाकी त्या. म्हणजे मला असं जे पाहिजे ते प्रेमच मालकाकडून भेटत नाही. कसं आता आम्ही तरुण आहे ना, हा मग. तर माणसाला भूक लागतीच ना प्रत्येक गोष्टीची. तवा जेवण करत आहे की नाही? मग आता म्हणजे तू असा छान आहे ना, म्हणजे तू असा बनेलवर वगैरे असतो ना, तेव्हा मी तुझ्याकडे बघत असते. तुझी ती बॉडी बिडी ती मला खूप आवडती. हा ना. आणि दिसायला पण म्हणजे कसं मालकापेक्षा तू छान आहे ना. तर म्हणजे मालकाला यातलं काही बोलू नको बरं का वाळ्या. म्हणजे असं मी बोलले असं मालकाला बोलू नको. नाही नाही मालकीन बाई, मला काय करायचं बोलून. हा तर मग वाळ्या, मला थोडं प्रेम पाहिजे होतं तुझ्याकडून, भेटेल का? माझ्याकडून? हा हा मालक म्हणला ते खरंय बघा. काय म्हणलं वाळ्या? वाळ्या. काय म्हणून राहिलं? काय नाही, त्या तिकडे पाला आली होती ना, हा म्हणलं कशी काय घरात आली. हा 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 ते मी तुला प्रश्न विचारला नाही इतक्यात. काय बोलले म्हणा? म्हणजे असं असं नाही का, थोडं प्रेम देशील का मला? माझ्याकडून तुम्हाला पाहिजे? हा हो देतो ना. हा का? मग मालकीन बाई, तुम्हाला नाही द्यायचं मग कोणाला द्यायचं? तुम्ही मला एवढे जीव लायत्या, माझ्यासाठी काही काही द्या त्या. वाळ्या देतो का मग मला थोडं प्रेम? मालकीन बाई हे बा, दिला असता आज,
बर का माझ्या पोटात आहे ना नुसतं दुखत असं आज उद्या देईल. हा का हा तुझ्या पोटात दुखू राहिलं हा का? ना काय झालं काय ठीक आहे ना, मग आज नाही दिलं तर जाऊ दे, पण उद्या देशील ना? उद्या लय भारी प्रेम दे. काय माहितीये का, उद्या मालक असेच कामावर गेले का, हा हो. मग मला थोडं प्रेम दे. हा हो देणार हो मालकीनबाई, हा. तुम्हाला प्रेम देणार. बर हो शब्द आहे आपला, वाळ्या तुलाही चांगला आहे रे बाबा. या वाड्याचा शब्द आहे तुम्हाला. चालेल चालेल, आणि जाय मग तुझं काम आवरून घे. हा पाहतो. हा घ्या झोपून तुम्ही. हा अरे 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 बाळ्या, हा नाश्ता बिष्टा केलायस ना? हो या ना बसा. नाही बसायला वेळ नाही, मग मी जातो आता ऑफिसला. काय चालले का? बाळ्या, हं. मग मी जातो बरं का. ऐका ना काय मालक, काय काय तुम्हाला एक सांगतो. काय सांगायचंय तुला? मालकीने जाणार आहे मी आज आज प्रेम द्यायला. काय म्हणतो बाळ्या? हो कालच आमचं बोलणं झालं. तू खरं बोलतो ना बाळ्या? हो कालच देणार होतो, हा पण आहे ना काल मी मुद्दाम असे नाटकं केले का मालकीन बाईला म्हणलो माझ्या पोटात दुखत नव्हते ना घरी. हा मग मालकीन बाईला म्हणलो माझ्या पोटात दुखत. अरे वा बाळ्या, तू भारी शाळा केली. बरं झालं तुम्हाला सांगितलं असते. हा तू आहे ना आता मालकिनीकडे जा, हा आणि मालकिनीला काय सांग माहितीये का, मालक गेलं कामावर. बर हा मी दरवाजा बिरवाजा लावून आलोय. हा 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 म्हणजे कसं, आणि मी पण आहे ना इथं लपून बसतो आता. चालेल चालेल नका जाऊ कामावर. मी आज कामावर जात नाही. म्हणजे मग तुम्हाला कळत मालकीन कशी. हा तू हुशार आहे रे बाळ्या. हो हो हा फक्त सांग मालक गेले, मी दरवाजा लावून आलो. सांगतो हा सांगतो. हा. जा मग तू जाऊ का मी? जा. आईला माझी बायको एवढ्या पुढची निघाली. नाही मी आज आहे ना तिला बरोबरच बघतो. आज आहे ना तिला रंगे हातच पकडतो. बॅग मला पहिली इथं कुठं तरी लपून ठेवली पाहिजे. वाळ्या गेला का, आणि मी काय कमी केलं हिच्यासाठी? हा हिच्यासाठी ऑफिसला जातो, रातना दिवस मी कष्ट करतोय, मरतोय. हा जे तिला पाहिजे तर तिचा हट्ट पुरवतोय, आणि हे मला सोडून आता नोकरा बरोबर चाळ करायला लागले. नाही नाही आज आहे ना हिला बराबर दाखवतो. काय मालकीन बाईला आज लय गार झोप लागली. मालकीन बाई, हो मालकीन बाई उठा ना. वाळे आज काय उठले नाही तुम्ही? अरे ते मला गेले का? मला गेले, मी दरवाजा लावून आलोय. हा ना बरं झालं बाबा, पण तू वायद्याला लय पक्का आहे बरं का वाळ्या. अहो मग मला म्हणा उद्याकडे मालकीन बाई येतो, आणि तर आला बरोबर वेळ. तुम्हाला नाही का म्हणलं तुम्हाला उद्या प्रेम देईल. हा, पण तुझी तब्येत बरी ना आता? आता मी नीट झालो. पोट दुखायचं राहिलं ना? खाऊ आहे मी. हा, बरं, बरं. आणखीन बाई हा. थांबा बर का, हा. या म्हणून बसतो. बरं बरं. ए वाळ्या, हं? पण नक्की तू दरवाजा लावलाय ना? हो मालकीन बाई, तुम्हाला का वाड्यावर विश्वास नाही का? हा. सगळं काम ओके. हा मग वाळ्या बाबा लय छान वाटतंय. वाळ्या हो लय छान वाटतं बाबा. मला का असं प्रेम कधी देती नाही. जवळ गेलं का लगेच काय मला जाय तिकडं मर तिकडं. अहो मालकीन बाई तसंच थांबा, मला लय मूड येईल आता. हा का? हो हा हा आ. वाळ्या आ. बाबा लय छान आहे तू दिसायला. मालकीन बाई, हा अहो तुमचं अंगच लय मऊ मऊ आहे. हा ना. मला लई भारी वाटतं, लई भारी. हम्म. आ. वाळ्या बाबा मालकाने असं कधी जवळ घेतलं नाही. पण आपलं प्रेम कसं आहे मालकीन बाई? मालकीन बाई हो भारी वाटतं ना? बाबा तुला ज्वाऱ्यात किस घेत वाळ्या. मालकीन बाई तुम्ही खुश झाल्या बाई?
चला ना आता करून घेऊ आपण. चला. वा 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 काय काय चाललंय काय होय आता काय चाललंय तुझं काय चाललंय तुम्ही हा तुम्ही हा आई ग आता आई ग नाही बाय ग नाही हा ते काय झालं हा मी तुम्हाला सांगणारच होते. हा. हा वाळा आहे ना हा. हा हरामखोर वाळा याला कामावरून काढून टाका. हा लय निचले याची पार मालकीनीवर नजर फिरली. याची घाणेरडी नीतिमत्ता आहे. हरामखोर आपलंच खातो आपल्यावरच उलटतो. मला काय म्हणतो माहितीये का काय काय आणखीन बाई मला तुम्ही लय आवडत द्या. मला थोडस प्रेम द्या. मी तुमच्या घरी आयुष्यभर राहील. आणि मी त्याला म्हटले हॅट असं केलं तर लगेच माझ्यावर असं हातबीत टाकून बळजबरी करीत होता. हा मुर्दा त्याला मारू नको त्याला कशाला मारती हा तुला काय वाटलं मी बघितलं नाही अगं मी सगळं मगाच्या बसणं ऐकतोय. मी आज काय ऑफिसला गेलो नाही वाळायला मला सगळं सांगितलं. आज मालकी नाही ना मला प्रेम द्यायला म्हणले तयार हो. अगं त्यात वाळायची चूक नाही समजलं का. हे ना वाळ्यानं मला पहिलं सांगितलं होतं. आणि तुझे चाळे आहे ना चहा काय देताना जेवताना काय हे मी माझ्या डोळ्यानं बघत होतो समजलं का. मग वाळ्याला मी सांगितलं तू तयार हो. कशाला हा तुला प्रेम द्यायला. हे आम्ही नाटक केलं होतं. नाटक हा हा आणि आज वाळ्या मला म्हणला आज मालकीनीला आहे ना प्रेम द्यायचंय. आज मी जातो तेव्हा मग मी ऑफिसला नाही गेलो. आज मी इथंच थांबलो. वाळ्याला म्हणलं मालकीनीला सांग की मी दरवाजा लावलाय मालक गेले नाही समजलं का. इकडं माझ्याकडे हा अगं तो निचड नाही तू निचड आहे तू समजलं का. आणि कशात कमी पडलो का मी तुला कशाला कमी पडलो तुला हा अहो ते मी कुठं काय म्हणते. हा आणि त्या बिचाऱ्या गरीबाला तू दोष देते काय ते अक्का काय ग हा अहो ते जाऊ द्या ना बाई. काय जाऊ द्या झाली माझी चूक आहे. मी ना आता तुमची माफी मागते. काही चुकलं असेल माझ्याकडून तर ते तुला बायको म्हणायची लाज वाटते मला. अगं तू बायको आहेस का तू बायच्या जातीला एक कलंक आहेस समजलं का. आणि तू एक काम कर तू आहे ना हे तर थांबू नको तू निघ बरं. अहो मी कुठं जाणार आता असं काय करू राहिले. मी तुमची बायको आहे ना मला कशाला घराबाहेर काढू राहिले. तू बायको आहेस का हा तू बायको आहेस का मला सांग बरं. हा अगं तू किती दिसायला सुंदर असलीस ना अप्सर असली ना तरी मला बायकोची गरज नाही. मी एखादं लग्न करीन नाही तर असा राहीन पण मला बाय नकोच आता. बायच्या जातीवरनं विश्वास उठला माझा समजलं का. कशाला रडते आता नासक्या डोळ्यात कुचकं पाणी आणते तू हा वाळ्या तू निघ बरं पुढे आता जरा. वाळ्या तू 2 मिनिटं बाहेर जा बरं आता. बर जातो. अगं तुला लाज वाटायला पाहिजे होती. तू पहिली बॅग बरोबर आणि निघ. आता कुठं जाऊ मी. तू कुठं जा तिकडे तुझ्या आई बापाकडे जा नाही तर तुकडं मसनच जाऊन मरून जा. मला काय घेणं देणार तू मला बायकून नसलीस तरी चालत. मी तुमची माफी माग. तू माझा पाय धरू नको मला काय अंगाला हात लावू नको. तुला हात सुद्धा लावून घ्यायला ना छायला मला असं वाटायला लागलं मी एखाद्या नरकात आलो का काय. जाऊ द्या ना एवढ्या वेळेस मला माफ करा ना. नाही नाही अगं तुला माफ कशी करायची. अगं एवढा तुझा नवरा असताना तू त्या बिचाऱ्या घर गाड्याबरोबर शरीर सुखाची मागणी करायला लागलीस. हा एवढ्या खालच्या पातळीला जातील मला वाटलं नव्हतं असं समजलं का तुला. उद्या तू काय करशील आज त्या गाड्याबरोबर म्हणल्यावर उद्या घरात कुणाला पण बोलावशील तू. नाही ना आता इडून पुढे अशी चूक माझी होणार नाही ना तुम्हाला सांगते ना तू बाई. माझ्या अंगाला हात लावू नको. निघ बरं उठ उठ. तू माझ्या घरात 1 मिनिट थांबायचं नाही आणि परत इकडे आली बिलीस ना लक्षात ठेव मग बरोबर. मला तुझं थोबाड सुद्धा दाखवू नको समजलं का तुला. अहो पण आता आपलं लग्न होईल मी अशी कशी जाऊ. मी असा समजीन मी रंडकाच आहे म्हणून मला बायकोच नाही म्हणून मी समजेन. उठ तू उठ 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 निघ. तुझी पिशीवर पहिली. माफ करा ना एवढ्या वेळेस. अगं मी माफ करायला काय देव आहे का मी माणूस आहे. नाही निघ 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 बरं तू निघ. तुला थांबू नको म्हणतो बरं का निघ. शांत तू थांबली ना तुझं अक्षरशः सांगतो मी मर्डर करीन बरं अरे का बापरे, तुला. अहो ऐका ना असं करून म्हणजे मला मारून टाकू राहिले का तुम्ही? तू मेलेली बरी आहे मला. जाऊ दे मी जाते. हा निघ मग नाही तर मला काय गावलं तर इथं कापून टाकीन तुला. अरे बापरे हा
बायकोच्या जातीवर आहे ना माझा विश्वास नाही राहिला. नाही नाही, काय कामाची असली बायको. मरू दे, हे जाऊ दे जाऊ दे. मी रानकार आहे ना आयुष्यभर, पण हिला आहे ना परत घरी आणणार नाही. आता आहे ना ताण लय लागली, मी पहिलं पाणी पितो.